Namaste. My dear students, how are you? Fine. मी सचिन दाहोत्रे. मी तुम्हाला ग्रुपवर रोज अभ्यास पाठवतोच. करताय ना वेळेत तुम्ही? आपल्या पहिल्या धड्याबद्दल आपण आज आढावा घेणार आहे. चला तर मग सुरुवात करूयात. आपल्या 12वीच्या सिलेबसमधील पहिला धडा आहे ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे, म्हणजे ज्योतिषाचा एक दिवस. या धड्याचे लेखक आहेत R.K. नारायण. ते एक भारतीय कादंबरीकार असून त्यांनी सामान्य लोकांच्या आयुष्याबद्दल त्यांच्या लिखाणामध्ये खूप गमतीशीर पद्धतीने मांडणी केलेली आहे. ही आपल्या कथेतील दोन मुख्य पात्र आहेत, ज्योतिषी आणि त्याच्यासमोर बसलेला त्याचा क्लायंट. ज्योतिषी पब्लिक पार्कमधील चिंचेच्या झाडाखाली बसून आपला व्यवसाय करतो. त्याच्याजवळ लाईटची व्यवस्था नसल्याने त्याला आपले दुकान लवकर बंद करावे लागते, रात्र होण्यापूर्वीच. त्याच्या आसपास बरेचसे इतर विक्रेते आहेत, जसे की मिठाईवाले, स्नॅक्स विकणारे आणि खास करून भाजक्या शेंगा विकणारा एक. त्यामुळे तिथं बऱ्याच ग्राहकांची खूप गर्दी असते आणि याचा त्याला नक्कीच फायदा होतो. तसा हा ज्योतिषी खूप हुशार आहे बरं का. हुशार म्हणजे खूपच हुशार, चाणाक्ष म्हणूया. त्याच्याकडे आलेल्या क्लायंटचं म्हणणं तो अगदी लक्षपूर्वक सुरुवातीला 10 मिनटं ऐकून घेतो. त्याच्या बाबतीतली बरीचशी माहिती त्याला या 10 मिनटामध्ये मिळते आणि त्यांनी सामान्य लोकांच्या आयुष्याचा खूप चांगला बारकाईने अभ्यास केला आहे. सामान्य लोकांच्या आयुष्यातले वेगवेगळे प्रॉब्लेम्स त्याला चांगले माहिती झाले आहेत, जसं की लग्नाच्या बाबतीत, संसाराच्या, वैवाहिक सुख किंवा पैसे, आयुष्यातले इतर बरेचसे प्रॉब्लेम्स त्याला खूप चांगले बारकाईनं माहिती आहेत. आता अशीच रात्र होऊ लागली आहे. त्याच्याकडं पुरेशी लाईट नसल्याने तो आता आपले दुकान बंद करणार आहे. तेवढ्यात त्याला तिथे एक अस्वस्थ असा व्यक्ती दिसतो. ॲस्ट्रॉलॉजर त्याला भविष्य जाणून घेण्यासाठी फोर्स करतो. कदाचित त्याचा भविष्यावर विश्वास नसावा. तो माणूस ज्योतिषाला म्हणतो की जर माझ्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर तू दिलंस तर मी तुला 8 आणे देईन. 8 आणे म्हणजे त्यावेळी बरीच मोठी रक्कम. आणि जर का समाधानकारक उत्तर न मिळाल्यास तुला मात्र मला दुप्पट पैसे द्यावे लागतील. तेवढ्यात तो माणूस खाली बसून एक चिरूट पेटवतो आणि त्या उजेडात ॲस्ट्रॉलॉजर त्याचा चेहरा बघतो आणि त्याला पटकन ओळखतो. हा म्हणजे तोच त्याच्या गावातला त्याच्या ओळखीचा एक व्यक्ती असतो. त्याचे नाव गुरुनायक असे असते. एकदा गुरुनायक आणि या ॲस्ट्रॉलॉजरची अशीच वादावादी झालेली असते. नंतर त्याचं भांडणात रूपांतर होतं आणि ॲस्ट्रॉलॉजर त्याला भोकसतो, जिवे मारण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर विहिरीमध्ये त्याला ढकलून देतो. त्यानंतर ॲस्ट्रॉलॉजरने त्याचं गाव सोडलं. त्याला भीती वाटत असते की एके दिवशी गुरुनायक त्याचा बदला घेण्यासाठी याचा खून करेल. म्हणून नंतर तो गाव सोडतो आणि गावापासून लांब येऊन तो या गावामध्ये, खेड्यामध्ये राहिलेला असतो आणि इथं उपजीविकेसाठी त्यांनी ज्योतिष हा व्यवसाय निवडलेला असतो. आज दुर्दैवाने त्याच्यासमोर गुरुनायक आलेला आहे. त्यामुळे तो खूप घाबरतो. त्याला भविष्य सांगण्याचेही नाकारतो. पण नुकतीच त्यांनी एक डील केलेली आहे. त्यामुळे आता गुरुनायक माघार घेत नाही. तो आपल्या प्रश्नाच्या उत्तरासाठी अडून बसतो. गुरुनायकला त्याच्याकडून जाणून घ्यायचे असते की तो एका व्यक्तीच्या शोधात आहे. तो व्यक्ती त्याला केव्हा सापडेल. अखेरीस नाईलाजाने ॲस्ट्रॉलॉजर त्याला सांगतो की तू ज्या व्यक्तीच्या शोधात आहेस तो व्यक्ती आता जिवंत नाही. एका ॲक्सिडेंटमध्ये तो मरण पावलेला आहे. त्यामुळे तू त्याचा शोध घेण्यापेक्षा आता तुझ्या घरी परत जावेस. ॲस्ट्रॉलॉजर जेव्हा त्याला गुरुनायक अशी हाक मारतो त्यावेळी मात्र याला खूप धक्का बसतो आणि त्यांनी सांगितलेले भविष्य खरे असावे अशी त्याला खात्री वाटते. गुरुनायकला आपल्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती आता जिवंत नाही हे ऐकून समाधान वाटते आणि तो आनंदाने त्या ॲस्ट्रॉलॉजरच्या हातामध्ये 8 आणे टेकवतो आणि तिथून निघून जातो.
नंतर ॲस्ट्रॉलॉजर आपले दुकान बंद करतो आणि घरी निघतो. घरी यायला उशीर झाल्यामुळे त्याची बायको रागाने त्याची वाट बघत असते. घरी गेल्यावर गुरुनायक तिला मिळालेले सगळे पैसे देतो आणि ती खूप आनंदी होते. नंतर तो तिला त्या गुरुनायकबद्दल सांगतो की ज्याच्या भीतीने त्याने गाव सोडलेलं असतं. त्याला वाटत असतं की तो व्यक्ती मेला असावा, परंतु तो व्यक्ती जिवंत आहे आणि आपल्या डोक्यावरचा एक खुनाचा बोजा आता कमी झालेला आहे, म्हणून तो समाधान व्यक्त करतो. या पद्धतीने येथे कथा संपते. कथेच्या ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज तुम्हाला पाठवलेल्या आहेत, त्या पूर्ण करा, समजून घ्या.